त्या दिवशीचो माशांचो ब्लॉग तुम्ही बघितलाच असतलात. लाईटीन ब्रेकअप केल्यामुळे अंधारात जेवण बनवचं लागलेला. त्याच्यावरसूनच धडो घेऊन साहेबांनी आज चार्जिंगचो बल्ब आणलेला तोच हय लावून घेतलो. तोपर्यंत ही चिल्लर पार्टीन हजेरी लावल्यान. 4थ्या फ्लोअरवरच्या अपूर्वाचो बड्डे असा. त्याच्यात बड्डे केकची दीदीकडे ऑर्डर होती. तोच केक घेऊन ही पार्टी इलेली. आता बड्डे जरी बहिणीचो असलो तरी बहिणीबरोबर भावाक पण केक कापूचो होतो म्हणून मग 2 केक होते. आता बिल्डिंगमध्ये बड्डे हा आणि गोलूक आमंत्रण नाही असं तर होऊचा नाही. मग गोलून पप्पांकडून प्रेझेंट पाकिट घेतल्यान आणि बड्डेक हजेरी लावूक मार्गस्थ झालो. 4थ्या फ्लोअरवर चढेपर्यंत माका रांगणागड चढल्यासारखं वाटलो. पण थंय पोचल्यावर गोलूवर त्याच्या फॅन लोकांचा प्रेम बघून माका सगळो थकवो इसराक झालो. केक कापून झाल्यावर गोलू आणि मी आमच्या हक्काच्या केक आणि चिप्सची डिश घेऊन घराकडे इलो आणि सगळ्या घरातल्या मेंबरांका थोडा थोडा वाटून सगळ्यांचा तोंड गोड केलं. थोड्या टायमान जेवण घेतलं आणि अर्धा निम्म्या पीठ जमिनीवर उडून उरलेल्या पीठ डब्यात भरून ठेवलंय आणि अजून थोडा तोंड करूच्यासाठी दीदीन घरात बनवलेल्या आईस्क्रीमवर ताव मारलंय. त्याला तर